नमस्कार. राजेश रेसिपीजमध्ये आपण आज तंदुरी गोभी मखनी बघणार आहोत. आहे ना वेगळा प्रकार. कसा करायचा ते आपण बघूच या. पण त्यासाठी लागणारं साहित्य काय काय तेही बघूया. गोभी मखनी ग्रेव्ही करण्यासाठी लागणारं साहित्य हा फ्लॉवर आहे. साधारण पाव किलो आहे. मोठे तुकडे करून घेतलेत. 4 टोमॅटो मध्यम आकाराचे, 2 मध्यम आकाराचे कांदे, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं बारीक तुकडे करून घेतलेत, एक मसाला वेलची, थोडे काळे मिरे, थोडी दालचिनी, थोडी हिरवी वेलची, 2 लवंग, थोडी जायपत्री, शाही जिरे, एक हिरवी मिरची, 2 काश्मीरी मिरच्या आणि तमालपत्र आणि ह्या फ्लेवरसाठी थोड्या कोथिंबिरीच्या काड्या आणि फ्लेवर खूप छान येते. काजू तुकडा 2 ते 3 चमचे, कसुरी मेथी, साजूक तूप, लोणी, हळद आणि तिखट हे सर्व साहित्य घेऊन प्रथम आपण फ्लॉवर सोडून बाकीचं साहित्य घेऊन मखनी ग्रेव्ही करून घेऊया. मखनी ग्रेव्ही एकदा तयार झाली आपली की पुढची कृती अगदी सोपी आहे. तर सर्वप्रथम हे फ्लॉवरचे तुकडे आपण हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायचे. जवळजवळ 80% हे शिजवून घ्यायचे. आपण मखनी ग्रेव्ही करण्यासाठी प्रथम नॉनस्टिक कढईमध्ये मी तूप टाकले. 2 चमचे साधारण 2 मोठे चमचे तूप घेतले. त्यामध्ये तमालपत्र टाकले आणि स्टेप बाय स्टेप सर्व खडे मसाले टाकायचे आणि ते चांगले तडतडू द्यायचे. काळी वेलची, हिरवी वेलची, लवंग, जायपत्री, दालचिनी, थोडी काळी मिरी आणि शाही जिरे अगदी मंद आचेवर ते भाजून घ्यायचे. फार काळे करायचे नाहीयेत. त्यावरच थोडस आलं हे अर्धा इंच स्लाइस केलेलं, 7-8 लसूण पाकळ्या, काश्मीरी मिरची, एक हिरवी मिरची, अर्धी वाटी हे काजू, हे सगळं परतून घ्यायचंय. एक मिनिटभर परतून घ्यायचं मीडियम हीटवर आणि या कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या. फार मस्त फ्लेवर असते याच्यामध्ये. एक अर्धा मिनिट परतायचं आहे. तर खमंग वास सुटलाय कोथिंबीर आणि बाकीच्या मसाल्यांचा. आता त्यावर हे 2 स्लाइस केलेले कांदे जाडजाड स्लाइस करायचे, फार पातळ नाही. गॅस थोडा मोठा ठेवायचा. कांदा लवकर शिजण्यासाठी थोडस मीठ घालायचं आहे. ट्रान्सल्युसंट करायचं आहे आपल्याला. बाकीचे मसाले जळू नयेत मग थोडस पाणी घालायचं. आणि झाकण ठेवून द्यायचं. 1 मिनिटभर शिजवायचं. इकडे आपले फ्लोरेट सुद्धा मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यात चांगले उकळत आहेत. 80% साधारण ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. ते अशा टाईपचे होतील. हाताने दाबून बघायचे. फार ते मऊ करायचे नाहीत, नाही तर ग्रेव्ही मध्ये फार मिक्स होऊन जातील ते.
तो फ्लॉवर कितपत ताजा आहे त्याच्यावरही असतं. वा, हा अर्धा अगदी 80% शिजलेला आहे. त्याचा गॅस बंद करून टाकायचा आहे आणि पाणी काढून टाकायचं. कांदा आणि या बाकीच्या मिश्रणामध्ये हे चिरलेले टोमॅटो घालायचे आणि परतून घ्यायचे. टोमॅटो सुद्धा चांगला शिजून द्यायचा. एक 2च मिनिटात त्याला चांगले छान त्याचे ज्युसेस सुटतात आणि ते शिजून जातात. ते शिजण्यासाठी थोडं पाणी घातलं तरी हरकत नाही. ग्रेव्ही आपल्याला नंतर पातळ करायची आहेच. झाकण ठेवून 5 मिनिटं हे शिजवून घ्यायचे. फ्लोरेट्स आपण चाळणीतनं गाळून घेऊया. त्याचं पाणी काढून टाकू आणि ते बाजूला ठेवून देऊया. टोमॅटो चांगला शिजलेला आहे. आता या मिश्रणातलं तमालपत्र काढून टाकायचं आणि बाकीचं सर्व साहित्य त्यातलं पाणी काढून मिक्सरमध्ये त्याची मस्त प्युरे करून घ्यायची. हे तमालपत्र पण काढून टाकलंय. आता हे थंड झाल्यानंतर ह्याची मिक्सरमध्ये प्युरे करून घेतो. या फ्लॉवरच्या तुकड्यांची आपण अजून एक गंमत करणार आहोत. त्या तुकड्यांमधलं पाणी सगळं निथळून गेलंय. त्यांना थोडासा लोण्याचा हात लावायचा आणि जाळीवर ठेवून गॅसवर भाजून त्याला मस्तपैकी तंदुरी इफेक्ट द्यायचा. मस्त स्मोकी फ्लेवर येतो. स्मोकी फ्लेवर ज्यांना आवडतो त्यांनी असं करून बघायला काही हरकत नाही. टेस्ट छान येते. सगळी ग्रेव्ही स्मोकी करण्यापेक्षा फक्त हे फ्लॉवरचे तुकडे आपण स्मोकी करून घेणार आहोत. फार काळे करायचे नाही, फिरवत राहायचे. इफेक्ट तंदुरी चिकनचा, पण फक्त फ्लॉवरचे तुकडे. फार त्याला मॅरिनेशन वगैरे काही लागत नाही. एक 2-3 मिनिटातच हे चांगले मी भाजून घेतो. मखनी ग्रेव्ही करण्यासाठी नॉनस्टिक कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे पुन्हा साजूक तूप घेतलंय. ही मखनी ग्रेव्ही आहे त्यामुळे त्यावर एक मोठा चमचा लोणी जाईल. तेलात किंवा तुपात लोणी घातल्यानंतर ते जळत नाही. त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आपल्याला. ग्रेव्हीमध्ये आहे ते त्या प्रमाणात आत्ता घालायची. तर कच्चेपणा घालवायचा आहे. या रेडीमेड पेस्टमध्ये थोडंसं व्हिनेगर असतं, त्याची चव घालवून टाकायची. ग्रेव्ही चांगली लाल आहे ते साधारण अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं. ग्रेव्हीला आणि छान रंग येतो. आणि अगदी 2-3 चिमटी हळद. अगदी हे मंद आचेवरच करायचं, नाही तर तिखट जळून जातं. लगेचच आपली ही ग्रेव्ही घालायची. आता ही इतकी पातळ आपलं बारीक झालीये की ती गाळायची खरं तर काहीच आवश्यकता नाहीये. कोणी गाळून घेतात, मला काही त्याची गरज वाटत नाही.
ग्रेव्हीला छान रंग आलाय. गॅस मंदच ठेवलाय. ग्रेव्ही आपली शिजलेली आहेच आहे. सर्व मसाल्यांचे, कांदा लसूण वगैरे त्याचे फ्लेवर सुद्धा छान उतरलेत त्यात. तुम्ही रंग बघू शकता, अतिशय छान आलाय. आपल्या पाहिजे त्या प्रमाणात ही पातळ किंवा आपण घट्ट ठेवू शकतो. थोडीशी पातळ करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं आपण दूध घालूया. पाणी शक्यतो वापरू नये, नाहीतर ते पाणी एकीकडे ग्रेव्ही एकीकडे असं काहीतरी विचित्र होतं. क्रीम आपण घालणारच आहोत, फ्रेश क्रीम. आणि चवीपुरती फक्त साखर घालणार आहोत. अगदी थोडं मीठ, वाटलं तर नंतर घेता येतं, पण जास्त झालं तर पंचायत होते. चवीपुरती साखर. फ्रेश क्रीम घालणार आहे मी. एकदम रिच करायचं हो त्याला. पंजाबी डिशेस म्हणजे तेल तूप क्रीम मनसोक्त लागतं. अजिबात हायगाई करायची नाही. मीठ आणि साखरेची एकदा चव बघायची. थोडीशी साखर लागेल. तिखट व्यवस्थित आहे. आणि याला चवीपुरती कसुरी मेथी घालायची. ती मी आधीच गरम करून घेतली आहे. हातावर चुरून कसुरी मेथी घालायची. त्याला चांगली उकळी आणायची. यात काजू असल्यामुळे ती पुन्हा पुन्हा आळते. तेव्हा आपण जेव्हा करू तेव्हा करायची आणि लगेचच खायला घ्यायची. त्याला उकळी आलेली आहे. आता हे स्मोक केलेले फ्लॉवरचे तुकडे आपण त्यात घालणार आहोत. आणि सगळ्या ग्रेव्हीला त्यामुळे छान चव येईल. तर असा हा आपला मखनी गोभी तयार आहे. करून बघा तुम्ही पण, खूप छान होतो. त्यांना नॉनव्हेज खायचं नाही आहे, त्यांना अशा प्रकारचा अल्टरनेटिव्ह खूप छान देतो, चव देऊन जातो. ते नॉनव्हेज खातात, त्यांना हे बोनलेस बटर चिकन वगैरे किंवा बटर चिकन टेस्ट छान देते. पराठा पोळी किंवा मोकळ्या पुलाव राईस बरोबर खूप छान जाईल हा. नक्की करून बघा. तयार झालेली इतकी सुंदर डिश, मग त्याचं प्लेटिंग सुद्धा सुंदर नको का? बघाच पाहिजे. बॅकग्राऊंड तिची येलो, त्याला मध्ये रेड ग्रेव्ही, वरती क्रीम. हा क्या बात आहे. मस्त दिसते. टेस्टही छान आहे. मस्त टेस्टी मखनी फ्लेवरची आपल्याली तंदुरी गोबी मखनी तयार आहे. ती आपण आता एन्जॉय करूया. आणि ही डिश तुम्ही करून बघा. करायला तशी थोडीशी क्लिष्ट आहे, पण टेस्ट छान होते. नक्की करून बघा.